नमस्कार. आता सकाळ झालेली आहे. श्रद्धा अजून झोपलेलीच आहे. श्रद्धुली आहे बघ शिवांश उठला. 9 o'clock झाले. श्रद्धुल्या 9ला 15 मिनिट्स कमी आहेत. उठतं का? चला स्कूल आहे स्कूल. ए पिल्लू आता या साईडला इकडे कचऱ्याची गाडी आलेली आहे. खालच्या साईडला अशी कचऱ्याची गाडी आली की आवाज येतो गाण्याचा. असा आजूबाजूचा परिसर आहे. तर आता आम्ही घेतोय चहा. यावेळेस कोरा चहा घेणार आहे. चहा एकदम छान लागतो वहिनींचा. बऱ्याचदा ते कोरा चहा पण बनवतात, लिंबू टाकून. चहा मस्त झाला, काळं मीठ वगैरे टाकून बनवतात. एक नंबर. काय झालं आता? श्रद्धाचा गबाळ्यासारखा व्हिडिओ काढत होते, त्यामुळे ती जरा रडत होती. तर त्यांच्या आंघोळा वगैरे झाल्या. आई पप्पांची जायची गडबड चालू होती आणि पोरांचं या ठिकाणी खेळणं चालू होतं. टॉईजने ते एकमेकांना पकडापकडी करत होते, मारामारी करत होते. त्या दोघांचं मस्त चाललेलं होतं. आणि इकडे आता पप्पांची आणि आईची मुंबईला जायची तयारी चालली होती. त्यांना जायचं होतं अयोध्येला. तर या ठिकाणी शिवांशचं आणि भैयाचं भजन म्हणायला सुरुवात झाली. या दोघांचं जेवण जेवताच भजन चालू होतं. त्यानंतर मुलं परत बॉलने वगैरे खेळायला लागली. त्यांचा खेळ काही थांबत नव्हता. आई पप्पा निघाले होते आता बॅग घेऊन. सर्वांनी नमस्कार केला आणि निघाले. आता या ठिकाणी आई पप्पा आणि भैया हे तिघे पण मुंबईला जायला निघालेले आहेत. तिकडून ते पुढे अयोध्येला जाणार आहेत. आई पप्पा गेले की यांनी TV लावून हा असा डान्स सुरू केला. आई पप्पा निघाल्यानंतर आम्ही पण जेवण केलो आणि परत कात्रजला जायला निघालो. शिवांशच्या इथे किती मजा आली तुला? श्रद्धेला रिक्षा आणि बस खूप जास्त आवडते. शिवांशच्या इथे मजा आली. त्यानंतर मी बसमधून बसून किती आली मजा? 147. किती आली? 147. अशा पद्धतीने आम्ही आई पप्पांना भेटायला पुण्यामध्ये जाऊन आलो आणि परत कात्रजला निघालो. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या फांदीवर मस्त चाललं आहे आमचं. धन्यवाद.